लाडकी बहीण योजना या योजनेचा जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता तब्बल 2 महिने उलटलेत बघा, अजूनही वितरण झालेलं नाही. म्हणजे जानेवारी महिन्याचाच लाभ मिळाला नाही. त्याच्यानंतर म्हणजे जानेवारीचे जे काही म्हणजे एक पूर्ण महिना आणि त्याच्यानंतर फेब्रुवारीचा एक पूर्ण महिना, म्हणजे असे एकूण किती महिने झाले? तब्बल 2 महिने जे आहेत वितरणाला विलंब झालेला आहे. पूर्वी जर आपण पाहिलं ना, याच्यापूर्वी असं होतं वितरण बघा, एक थोडक्यात सांगतो तुम्हाला की काय व्हायचं. वितरण हे जेव्हाच्या तेव्हाच, म्हणजे ज्या महिन्याचं वितरण असेल, जेव्हा योजना सुरू झाली होती ना तेव्हा सांगतो आहे, तेव्हा असं होतं की त्याच महिन्यामध्ये वितरण व्हायचे. आणि स्वतः खुद राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी देखील सांगितलं होतं की ज्या महिन्याचं वितरण त्याच महिन्यामध्ये होणार. त्यानंतर काय झालं की दुसऱ्या महिन्यामध्ये वितरण व्हायला लागले. म्हणजे आणखी काही त्याच्यानंतर काही कालावधी गेला, ज्यावेळेस नवीन योजना चालू झाली त्यावेळेस, आणि मग दुसऱ्या महिन्यामध्ये वितरण सुरू व्हायला लागले. आणि मग असं करून करून वितरणामध्ये 1 महिन्याचा गॅप पडला. आणि आता तर पाहिलं तर तब्बल 2 महिन्यांचा गॅप जो आहे, विलंब जो आहे हा निर्माण होतो आहे. ही बाब सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजेच जोपर्यंत 2 महिने पूर्ण होत नाही तोपर्यंत वितरण होत नाही, अशी सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. खरं तर यापूर्वी आपण पाहिलं वितरणाचा GR आला की पटकन जे आहे वितरण पण व्हायचं, पण यावेळेस असं घडताना दिसत नाही. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की पहिलाच तर फेब्रुवारीचा महिना असतो 28 दिवसाचा, आणि त्याच्यामधून जर आपण पाहिलं तर आज होती 20 तारीख. आज वितरण व्हायला काहीच अडचण नव्हती, आज वितरण करायला पाहिजे होतं, पण तरी देखील 2-2 महिन्यांचा एकतर लाभ जो आहे पेंडिंग पाडत चाललेला आहे सरकार. फक्त जर आपण पाहिलं महिने असतात वर्षाचे 12 आणि त्याच्यामधले 2 महिन्याचं जर का वितरण तुम्ही पुढे ढकलत असताल तर मग वितरणाला काय अर्थ आहे त्या? म्हणजे एक वर्षाचं वितरण इथून पुढे काय सरकारला त्याच्यामध्ये काही गॅप निर्माण करायचं आहे का? यावर स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. आणि उद्या जे आहे, उद्या शनिवार आहे, किमान उद्या तरी वितरण सुरू करायला पाहिजे. कारण की बघा, असं करून करून ह्या योजनेचे काही महिने, काही लाभार्थ्यांचा लाभ हळूहळू सरकार जे आहे कमी करीत आहे. आणि त्यांचं कदाचित याच्यातनं जे आहे बजेट पण वाचतं, त्यांचा तेवढाच निधी जो आहे तर तो देखील वाचतो. तर असं करायला नाही पाहिजे. ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना त्यांचा लाभ मिळाला पाहिजे आणि वेळेवरच वितरण झालं पाहिजे. 2-2 महिन्याचा गॅप नाही झाला पाहिजे. कारण की वर्षामध्ये काही 100 महिने नसतात, फक्त 12 महिने असतात. आणि 12 महिन्यामधले पण 2 महिने जर उडत असतील तर अजिबात ही चांगली बाब नाही आहे. त्यामुळे सरकारने वितरण हे वेळेवर करावे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2-2 महिन्याचा गॅप करू नये. नेहमीप्रमाणे सरकार या योजनेला आणि लाडक्या बहिणींना खूप मदत करते, परंतु मग जर मदत करीत असेल तर मग एवढ्याला गॅप नाही करायला पाहिजे. 2 महिन्याचा गॅप व्हायला नाही पाहिजे. पूर्वी जसं राज्याच्या महिला बालविकास मंत्री म्हणल्या होत्या की ज्या महिन्याचं वितरण त्याच महिन्यामध्ये होईल, तर त्याचप्रमाणे व्हायला पाहिजे. वितरण हे आता बघता बघता 2 महिन्याचा गॅप निर्माण होतो आहे. तर एवढी परिस्थिती सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे. आणि लवकरात लवकर जानेवारीच्या 19व्या हप्त्याचं वितरण हे उद्या चालू करायला पाहिजे. कारण की उद्या नाही झालं तर मग डायरेक्ट रविवार येतो आणि मग त्यानंतर वितरण हे डायरेक्ट सोमवारवर जाईल. तर तसं व्हायला नाही पाहिजे. उद्या किमान राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना विनंती आहे की लवकरात लवकर वितरण सुरू करण्यासंदर्भात हालचाली वाढवा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा. धन्यवाद.